मेरे महीने का टाइम आता है उससे भी वाटर वाले आपल्या बेडावळी म्हणजे जोगेश्वरी किंवा अंधेरी त्यांना म्हणेल मातोश्रीच्या समोर त्या रिझर्वायरमध्ये रिझल्ट येणार आहे. आता या कामाला पूर्ण करून प्राप्त होणार आहे ते जवळपास 3 ते 6 महिन्याच्या आतमध्ये. बीएमसी कॉलोनी, बजरंग चाल और हरियाणा बस्ती, यहाँ पे सब जगह जहाँ पानी का प्रॉब्लम था, जो 2:30 बजे पानी आता था, वो पानी अभी सुबह का हो रहा है. मुंबई पश्चिमी उपनगरों में इस समय सबसे बड़ा मुद्दा बन चुका है JVLR फ्लाईओवर और मेट्रो लाइन 6 का तेजी से चल रहा निर्माण कार्य। खासकर जोगेश्वरी पश्चिम, ओशिवरा, बहराम बाग, आजाद नगर और JVLR से जुड़े इलाकों में लगातार बढ़ते ट्रैफिक, सड़कें संकरी होने और निर्माण कार्यों के कारण आम जनता को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। लेकिन इसी बीच एक और गंभीर समस्या ने स्थानीय रहवासियों की मुश्किलें बढ़ा दी हैं। बढ़ती गर्मी और पानी की किल्लत के चलते जोगेश्वरी पश्चिम स्थित आजाद नगर वेलफेयर सोसाइटी के सैकड़ों परिवार बीते कई सप्ताहों से जल संकट का सामना कर रहे हैं। रहवासियों का आरोप है कि पूर्व और वर्तमान दोनों सोसाइटी प्रबंधन इस समस्या का स्थायी समाधान निकालने में विफल रही हैं। लगभग 70 से 80 हजार रुपए पानी के टैंकरों पर खर्च किए जाने के बावजूद आम नागरिकों को पर्याप्त पानी नहीं मिल पा रहा है। इससे सोसाइटी के रहवासियों में भारी नाराजगी देखने को मिल रही है, क्योंकि एसआरए की तरफ से घाई गड़बड़ी में साल 2017 में ही अंडर कंस्ट्रक्शन इमारत में ही उस वक्त 91 लोगों को फ्लैट्स अलॉटमेंट कर दिए गए, जबकि उस समय में भी बिल्डर द्वारा टैंकर से ही पानी दिया जाता था, जबकि बीएम से पानी के लिए भी आम नागरिकों को उस वक्त बिल्डर के खिलाफ मैदान में उतरना पड़ा था। तब जाकर कहीं बिल्डिंग में बीएमसी पानी की सुविधा मिल पाई थी, लेकिन उस वक्त भी काफी लोगों के फ्लैट में पानी की आपूर्ति नहीं होती थी। पानी के अलावा इमारत में और भी बड़ी बड़ी समस्याएं अभी चल रही हैं, जिसका निवारण कभी भी नहीं किया गया। स्थानीय लोगों का ये भी कहना है कि आज तक ना तो पूर्व सोसाइटी प्रबंधन और ना ही वर्तमान सोसाइटी प्रबंधन ने इस गंभीर समस्या को लेकर एसआरए प्राधिकरण अथवा संबंधित बिल्डर को कोई प्रभावी शिकायत या पत्राचार नहीं किया है। परिणाम स्वरूप वर्षों से चली आ रही ये समस्या आज भी जस की तस बनी हुई है। हालांकि अब JVLR फ्लाईओवर और मेट्रो लाइन 6 परियोजना के साथ एक नई उम्मीद की किरण दिखाई देने लगी है। निर्माण कार्य के दौरान सड़क के किनारे लगभग 900 mm यानी करीब 3 फुट व्यास की विशाल जल पाइपलाइन बिछाई जा रही है, जिससे भविष्य में इस क्षेत्र के जल संकट को काफी हद तक दूर किए जाने की संभावना जताई जा रही है। जानकारी के अनुसार ये पाइपलाइन वेरावली टनल जल परियोजना से जुड़ी हुई है। ये बृहन मुंबई महानगर पालिका यानी BMC की एक महत्वपूर्ण और दीर्घकालिक भूमिगत जल परिवहन परियोजना है, जिसका उद्देश्य पश्चिमी और पूर्वी उपनगरों में पुरानी एवं रिसावग्रस्त जल पाइपलाइनों को बदलना, पानी के दबाव को बढ़ाना तथा जल आपूर्ति क्षमता को बढ़ाना है। आपको बता दें कि ये परियोजना वेरावली जलाशय, यारी रोड, वर्सोवा और घाटकोपर क्षेत्र को जोड़ती है। इस परियोजना के माध्यम से के वेस्ट और आसपास के वार्डों में पानी के रिसाव को कम करने, जल आपूर्ति को बेहतर बनाने तथा प्रतिदिन लाखों लीटर अतिरिक्त पानी उपलब्ध कराने का लक्ष्य रखा गया है। भूमिगत सुरंगों का निर्माण लगभग 60 मीटर की गहराई पर किया गया है, जो मुंबई की प्रमुख जल आपूर्ति परियोजनाओं में से एक मानी जा रही है। इसी महत्वपूर्ण परियोजना का निरीक्षण करने के लिए उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्र के सांसद रविंद्र वायकर हाल ही में JVLR फ्लाईओवर और मेट्रो लाइन 6 निर्माण स्थल जोगेश्वरी पश्चिम पहुंचे। इस दौरान उनके साथ पूर्व नगर सेविका राजुलताई पटेल, पूर्व नगर सेवक राजू पेडनेकर तथा बड़ी संख्या में शिव सैनिक भी मौजूद थे। सांसद रविंद्र वायकर ने चल रहे निर्माण कार्य का जायजा लिया, संबंधित अधिकारियों से परियोजना की प्रगति की जानकारी प्राप्त की तथा क्षेत्र की जलापूर्ति व्यवस्था को लेकर भी चर्चा की। निरीक्षण के दौरान उन्होंने नई जल पाइपलाइन का अवलोकन किया और मौके पर ही इसके उद्घाटन कार्यक्रम में भी भाग लिया।
स्थानीय रहवासियों को उम्मीद है कि ये नई जल पाइपलाइन परियोजना आने वाले समय में आजाद नगर, बहराम बाग और आसपास के क्षेत्रों में वर्षों से चली आ रही पानी की समस्या को काफी हद तक दूर करने में सहायक साबित होगी। फिलहाल नागरिकों की निगाहें इस परियोजना के समयबद्ध पूर्ण होने पर टिकी हुई हैं, क्योंकि इससे न केवल ट्रैफिक जाम की समस्या कम होगी बल्कि हजारों परिवारों को बेहतर जलापूर्ति का लाभ भी मिल सकेगा। गौरतलब है कि वेरावली पवई जल सुरंग परियोजना का एक महत्वपूर्ण हिस्सा नवंबर 2018 में ही पूरा कर लिया गया था। हालांकि पवई घाटकोपर में आई तकनीकी चुनौतियों और निर्माण संबंधी जटिलताओं के कारण पूरी परियोजना की प्रगति प्रभावित हुई, जिसके चलते इस महत्वाकांक्षी जलापूर्ति परियोजना को पूर्ण होने में 1 दशक से भी अधिक समय लग गया। अब परियोजना का अधिकांश कार्य पूरा हो चुका है और संबंधित अधिकारियों के अनुसार शेष कार्य भी तेजी से अंतिम चरण में पहुंच रहा है। यदि वर्तमान गति से काम जारी रहा तो विशेष रूप से जोगेश्वरी क्षेत्र में आगामी लगभग 4 महीनों के भीतर इसके महत्वपूर्ण हिस्सों के पूर्ण होने की उम्मीद जताई जा रही है। इसके बाद क्षेत्र में जलापूर्ति व्यवस्था में सुधार और वर्षों से चली आ रही पानी की समस्या में उल्लेखनीय राहत मिलने की संभावना व्यक्त की जा रही है। जोगेश्वरी से सतीश कदम के साथ सैयद असलम, गली मीडिया, मुंबई। आप सभी को मालूम है ये 36 इंच की यानी 900 mm डाया की लाइन है। हमारी ममता जी को मालूम है बीएमसी कॉलोनी में पानी का कितना प्रॉब्लम था। बीएमसी कॉलोनी, बजरंग चाल और हरियाणा बस्ती, यहाँ पे सब जगह जहाँ पानी का प्रॉब्लम था, जो 2:30 बजे पानी आता था, वो पानी अभी सुबह का हो जाएगा। कितना टाइम लगेगा? ये काम होने को कम से कम और 2 महीना जाएगा, यानी बारिश के बाद ही समझो। बारिश के बाद इसका पाणी का प्रेशर आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता बहरामबागला ज्या टायमाला टनेल सुरुवात केली त्या टायमाला असंच पाणी दुसऱ्या माळ्यावर चढत होतं बिना मोटरने। ते आता पाण्याचा एवढा कपात करत 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 आता तर पाणी मोटरशिवाय चढूच शकत नाही। ग्राउंड फ्लोअरला पण मोटरने पाणी घ्यावं लागतं। तर त्यामुळे आता या लाईनीमुळे आपल्याला असं होणार आहे की पाणी आपल्याला प्रेशर वाढणार, बहरामबागच्या पूर्ण सगळ्या विभागात पाण्याचं प्रेशर वाढेल आणि आपल्याला फायदा होणार। हे काम MMRDA द्वारा होत आहे आणि त्या MMRDAला 14 कोटीचा जो निधी आहे तो महानगरपालिकेने पुरवलेला आहे आणि ह्या सगळ्यांची मेहनत आहे ती माननीय वायकर साहेबांनी केलेली आहे। मी फक्त त्यांना सांगायची पत्रव्यवहार करून की साहेब याच्या मागे लागा आणि त्यामुळे वायकर साहेबांमुळे हा 14 कोटीचा फंड आला आणि MMRDAचे जमादार साहेब आणि या लोकांनी सगळ्यांनी या कामाला सुरुवात केली। ही जे कामाची जो रिझल्ट येणार आहे, आता ह्या कामाला पूर्ण स्वरूप प्राप्त होणार आहे ते जवळपास 3 ते 6 महिन्याच्या आतमध्ये ही पूर्ण लाईन टाकून होणार आहे। आणि ह्याच्यामुळे फायदा असा होणार आहे की जो पूर्वी टनेलवरनं बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रवाह होत नव्हता, पुरवठा होत नव्हता। एक ठिकाणी पाण्याचा पुरवठा हा टनेलने होत होता आणि एक पार्टला आता वेरावलीवरनं आपली जी नॉर्मल लाईन होती नेहमीची पारंपरिक त्या लाईनीवरनं होत होता। पण आता हे कनेक्शन आपण एसी रोडला जोडल्यामुळे संपूर्ण परिसर जसा आनंदनगर, शक्तीनगर, त्याच्यानंतर क्रांतीनगर, काजूपाडा, बहरामबाग रोडचा परिसर, हा या लेफ्ट साईडचा जेवढा परिसर आहे हा चांगल्या पाण्याचा खूप चांगला प्रेशरने पाणी पुरवठा होणार आहे। आणि याचं खरंच हे वायकर साहेबांचा अथक परिश्रम आहे आणि राजू ताईंचा फॉलोअप आहे। ह्या दोघांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे। आणि वायकर साहेब माझी अशी विनंती आहे की जसं आज आपण एक केलं आहे तसंच जे चावी पुरवण्याचा कार्यक्रम आहे तो देखील आपल्या असते त्यावेळेला लवकरात लवकर करण्यात यावा। एक खूप चांगलं काम त्यामुळे कसं आहे की काही मतदारांना कामाची कदर नाही आहे, पण आम्ही ठरवलं आहे, राजूताई असेल की मी, चाहे काही होऊ दे रिझल्ट, पण आम्ही ज्या जनतेसाठी आमचा जन्म झाला आहे, ज्या जोगेश्वरीच्या विकासासाठी आम्ही रात्रंदिवस एक करत आलो आहे, आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत लोकांच्या हितासाठी आपल्याच सहकार्य घेऊन आम्ही काम करत राहणार। मी केलं होतं कधी 2005 आणि 6 साली मी केलं होतं आणि म्हणून ती पाण्याची आल्यानंतर पण मला हे केलं। दुसरी गोष्ट मी या ठिकाणी मुद्दाम इथे उभा आहे की माझ्या इथून मातोश्रीच्या इथून जी गाडी चढणार आहे ती या इथं उतरणार, हे पण तुम्हाला कळालं। मातोश्रीच्या गेटवरनं जी गाडी म्हणजे तुम्हाला कधीही आता तिकडे आल्यानंतर जर यायचं असेल तर याच ब्रिजवरनं तुम्ही इथे येणार आहे आणि जायचं असेल तर या ब्रिजवरनं तुम्ही तिकडे जाणार आहे। हे जंक्शन आहे, म्हणजे हे पण तुम्हाला कळलं पाहिजे की जोगेश्वरी ईस्ट आणि जोगेश्वरी वेस्ट ही कसं कनेक्टिव्हिटी केलेलं आहे। याच्यामध्ये देखील ज्यावेळेला मी स्टँडिंगला होतो त्यावेळेला MMRDAचा पदसिद्ध सदस्य होतो। त्यानंतर आपलं सरकार आलं आणि सरकारच्या माध्यमातून एक्सपिडाईट केलं आहे आणि त्या पद्धतीने ह्या मेट्रोच्या लाईन आपण जे ह्या लाईनला आपण 6 नंबरची लाईन म्हणतो की अंधेरी वेस्ट ते
जोगेश्वरी आणि मुलुंडपर्यंत जी जाते त्याला आपण 7 नंबरची ही लाईन म्हणतो, 6 नंबरची लाईन म्हणतो आहे. आणि तिकडून जी जाते बोरवलीपर्यंत त्याला आपण 7 नंबरची लाईन म्हणतो आहे. तर याची कनेक्टिव्हिटी करत असताना कशी करायची, मग आम्ही तो मॉडेल काढला की आपण जो बांधलेला ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं आणखीन उंच तो ब्रिज करायचा, एलिव्हेटेड ब्रिज त्याला आपण म्हणतो. तो आपण आणि तेव्हा मला वाटते हे कन्सल्टंट होते त्यावेळेला, कन्सल्टंटमध्ये होता त्यावेळेला. आता तुम्ही त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरकडे कामाला आलं, पण त्यावेळेला तुम्हाला कन्सल्टन्सी तुम्हाला दिली होती. म्हणजे हे काम जे आपण करतो आहे ते बॉम्बे मेट्रो नाही महाराष्ट्र MMRD हां मुंबई महानगर प्रदेश विकास महामंडळ. परंतु हे मुंबई मेट्रो जे आहे त्यांनी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांना ते दिलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे काम चालू आहे. आणि म्हणून मी त्यावेळेला ज्यावेळेला यांचं हे होतं बांधकामाचं चालू होतं त्यावेळेला इथे 2-4 गोष्टी आमच्या लक्षात आल्या की ट्रॉमाच्या इथला तो ब्रिज आपण ओव्हरक्रॉस कसं करायचं. ज्यावेळेला मग आम्ही ठरवलं की ही लाईन ट्रॉमाच्या इथपर्यंत वेगळी घ्यायची आणि ती शिवटेकडीला पुन्हा जाऊन त्या ब्रिजवरती आणायची. हे एलिव्हेशन आम्ही त्यावेळेला केलं. त्यानंतर ती उंची देखील कशी वाढवायची त्याचं एलिव्हेशन केलं. पण तुम्हाला हा ब्रिज आहे ना हा युनिक दिसणार आहे. काही ठिकाणी तो रोडचा लाईनच्या बाहेर गेला आहे, काही ठिकाणी आम्ही तो ब्रिजवरती आणलेला आहे. अशा पद्धतीने हा रोड आम्ही केलेला आहे आणि त्याचं जंक्शन एक इथं आहे आणि दुसरं आपल्या मातोश्रीच्या इथं आहे. आणि त्यामुळे हे दोन्ही आता हे करतात. त्यानंतर इथं असं झालं की ताईने माझ्याकडे प्रश्न केला की आमच्या इकडे पाण्याचं खूप हे येतं, पाणी येतं आहे पण कमी प्रमाणात येते, तर याला मुंबई मेट्रोलाही करायचं की मुंबई महानगरपालिका करायचं आणि यांचं दोघांचं भांडण होतं कोणी करायचं. पण या पद्धतीने आपण MMRDAचे कमिशनर यांच्याबरोबर आपण बैठक घेतली आणि त्यावेळेला ठरवलं, मी इथं आलो, इथं आम्ही ते ठरवलं की कोणी करायचं. मग आपण वेस्टला आपण वॉर्ड ऑफिसमध्ये सर्व यांची बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये जमादार तुम्ही आणि तुमची संपूर्ण वरिष्ठ हे होती की हे काम मुंबई महानगरपालिकेचं असलं तरी आत्ता जे ब्रिजचं काम चाललं आहे त्याच्यामध्ये मेट्रोचं काम चालू आहे. तर मुंबई महानगरपालिकेने मेट्रोला पैसे द्यावे, त्यांची जी पाण्याची लाईन टाकायची 14 कोटी रुपये होते. ते आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही इंटरनल तुमचं काय गोष्टी असेल ते करा, परंतु आम्हाला ही पाण्याची लाईन टाकून पाहिजे. आणि त्या पद्धतीने 14 कोटी मुंबई महानगरपालिकेने आपल्या मिटिंगमध्ये कबूल केले, त्या पद्धतीने देणार आहे. आणि तशाच पद्धतीने ही लाईन ही मला वाटते 900ची 900 म्हणजे 3 फुटाची 900 म्हणजे 3 फुटाची 32-36 300 900 ही जी आहे 900ची ही लाईन आहे. आणि याच्यामधून आपण बाकीच्या लोकांना 1-1 फुटाचा आपण स्टप काढणार आहे की जेणेकरून तुम्हाला तो पाण्याचं कनेक्टिव्हिटी आणि लवकर पोचणी पाणी मिळेल अशा पद्धतीने आता हे आहे. मी पाहणी करण्याच्या कार्यक्रमाला आलो होतो पण ताईने तिथे नारळ पण फोडून टाकला, कारण ते पूर्ण झाल्यावर ते फोडायचा असतो. हे बिल्डिंगमध्ये सर बोले ना बाबा त्या SRA बिल्डिंगमध्ये चांदीवाला बिल्डरची जबाबदारी आहे. आप बोलो कब हम लोग आने के लिए साहेब राजू चांदीवाला अनेक चांदीवाला म्हणून आहे ना त्यांची जबाबदारी आहे आणि त्याला या लोकांनी आपल्याला सांगायला पाहिजे आणि ते वॉटर पिछले गरीबाने 70-80 हज़ार का सिर्फ सर पानी हम लोग मेरे महीने का टाइम आता है उससे भी वॉटरवाले आपली गाडी काय थैंक यू सो मच.